नमस्कार. महाराष्ट्र वार्ता संकल्प. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सावित्री नदीचे पाणी दूषित. केमिकलयुक्त पाणी सोडल्याने पाण्याचा रंग काळसर झाला आहे. भाजप कोकण कामगार उपाध्यक्ष श्री नागेश देशमुखांनी केमिकल कारखानदारांना आव्हान दिले. त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी नागेश चंद्रकांत देशमुख, भारतीय जनता पार्टी कामगार कोकण उपाध्यक्ष. विषय आता आपला असा आहे की पाऊस पडला, परवाशी पाऊस पडला, काली पाऊस थोडाफार पडला, पण नदीला थोडंफार पाणी आता आलेलं आहे. पण काही महाड एमआयडीसी मध्ये काही कंपन्या ठरवले आहेत, त्यांनी खुल्या पाणी सोडले, पण कुठल्या कंपनी सोडले हे मला माहित नाही. मी कोणाला आरोप पण करू शकत नाही. विषय असा आहे, तुम्हाला पाणी सोडायला नदीमध्ये तो अधिकार दिला कोणी? ह्या पहिल्या ज्या कंपनी पाणी सोडले तिने आम्हाला सांगावं. दुसरी गोष्ट अशी आहे, हे सावित्री नदीचं पाणी काही गावं पाणी पितात, काही शहरं पाणी पित आहेत. ज्या गावातल्या ज्या शहरातले पाणी पित आहेत आणि ज्यांनी कंपनी पाणी सोडले, तुम्हाला मी आवाहन करतो, ज्या कंपनी पाणी सोडले ते एक लक्षात ठेवा, एक वेळ अशी वेळ येणार आहे की तुम्हाला हा मेडिकलचा खर्च हा देणं भागच आहे. कारण की ही माझ्या महिला, माझे पुरुष, हे युवक असतील ते आणि माझी कामगारांची मुलं हे पाणी या सावित्री नदीची पिली जात आहेत. जर तुम्हाला जर अक्कल ह्या गोष्टीची नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही काय करायचं तुमच्यावर कारवाई तर करणारच आहे. ही काही परिस्थिती खुल्याम तुम्ही पाणी सोडले, खुल्याम पाणी सोडले, मासे पण मेलेत या नदीचे. कंपनी एमआयडीसी वाले जे कंपनी ठरवले, बाबा सुधरा रे बाबांनो. ज्या दिवशी माया तडाख्यात भेटतात पुऱ्या सगळ्यात एक लक्षात ठेवा, अखंड खर्च ज्यांना पॅरल झालाय, त्यांना ज्याला कॅन्सर झालाय, ज्या गावातली माणसं आजारी आहेत, अखंड खर्च घेईन. मग 1 कोटी असेल, 10 कोटी असेल, तुम्हाला खर्च करणं भागच आहे. कारण की तुम्ही गुन्हेगार आहोत. मी सगळ्या कंपनी बोलत नाही, ज्यांनी पाणी सोडले तुम्ही मोठे गुन्हेगार आहोत, तुम्ही पापी आहोत, लक्षात ठेवा. मी आज सांगतोय, सरळ सांगतोय, कृपया करून सावित्री नदीमध्ये पाणी सोडू नका. कारण लहान लहान मुलं पाणी पित आहेत. येणाऱ्या भविष्याचा विचार करा. तर तुम्ही ज्या कामगारांच्या मुलांचं भविष्याचं वाटोळ करत असाल तर मी तुमचं वाटोळ करायला कमी करणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शंभूराजे.